भगवान परमात्म्याची वेडी भक्ती करतो त्याला भक्त म्हणायचं. अरे हनुमंतरायांची भक्ती साधी सरळ सोपी नव्हती बरं का. आपलं भक्तीच चाललेलं आहे. भक्ती म्हटले की हनुमंतरायांची कितीही उदाहरण दिली तरी ती कमी पडणार आहे. हनुमंतरायांची भक्ती अशी होती ना की ज्या वेळेस सीता माता स्नान संध्या करून आल्या होत्या आणि भांगेमध्ये कुंकू सीता मातेने भरलं होतं. तस हनुमंतराय तिथे आले आणि हनुमंतरायांनी सीता मातेच्या त्या तेजाकडे पाहिलं. त्यावेळेस हनुमंतरायांचं प्रत्युत्तर होते की मैया, आज तुम्ही हे भांगेमध्ये कुंकू भरलेलं आहे, अत्यंत सुबक देखण्या दिसत आहात, त्याने तुमचा चेहरा, तुमचं जे वर्णन आहे अत्यंत उठून दिसत आहे. या कुंकुवाचं महत्व काय आहे? बघा, हनुमंतरांनी ज्यावेळेस रामायणामध्ये जर आपण प्रवेश केला ना तर हनुमंतरांनी कुंकुवाचं महत्वही तुम्हाला सांगितलेलं आहे. या कुंकुवाचं महत्व काय त्या सीता मातेने प्रत्युत्तर करून सांगावं की हनुमंतराय, हे कुंकू मी भांगेमध्ये भरलेलं आहे, हे माझ्या सौभाग्याचं लेणं आहे. या देहाचे मालक आहेत, माझे जे पती आहेत प्रभू रामचंद्र, त्यांच्या उदंड आयुष्यासाठी मी हे भांगेमध्ये कुंकू भरलेलं आहे. त्यावेळेस कुंकू शेंद्री रंगाचं होतं. हनुमंतरांनी विचार केला की अरे फक्त भांगेमध्ये कुंकू भरून प्रभू रामचंद्रांचं आयुष्य वाढणार असेल तर प्रभू रामचंद्र नुसते माझे नाही, या पृथ्वी तलाचे मालक आहेत की तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या वेळे, आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तर भगवान परमात्मा विश्वाचा मालक आहे, विश्वाचा चालक आहे. नुसतं सेंदूर भांगेमध्ये भरून चालणार नाही, मी संपूर्ण शेंद्री रंगाचा होतो. म्हणून हनुमंतरायांचा कलर कसा आहे हो? शेंद्री रंगाचा. तो कलर का आहे, तो रंग काय, तर संपूर्ण देह शेंद्री रंगाचा करण्याचं कारण एक होतं की प्रभू रामचंद्रांच्या उदंड आयुष्याचं कारण आहे.